नमस्कार, मी सोनल होम किचनमध्ये आपले स्वागत आहे। सकाळी नाश्त्याला काय बनवावे हा प्रश्न सर्वांनाच पडतो। तुम्हाला जर काही पौष्टिक आणि चवदार बनवायचे असेल तर पनीरपासून स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता। याचे नाव पनीर लिफाफा आहे। हा पदार्थ बनवायला सोपा आहे। चला तर मग बघूया पनीर लिफाफा कसा बनवायचा। इथे मी 3 पोळ्या घेतलेल्या होत्या। ह्या रात्रीच्या पोळ्या राहिलेल्या आहेत। ते पोळ्या मी फेकून देऊ शकत नाही, त्यामुळे ह्या पोळ्यांपासून मी हा पदार्थ बनवणार आहे। चला तर मग ह्याला बघूया काय काय साहित्य लागणार आहे। इथे मी 1 बाउल पनीर घेतलेलं आहे, ते किसून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मी लाल, पिवळी आणि हिरवी शिमला मिरची घेतलेली आहे। प्रत्येकी अर्धी वाटी शिमला मिरची घेतलेली होती, ती पनीरमध्ये घालून घेतलेली आहे। अर्धा चमचा मी मिरेपूड घेतलेली आहे। चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे। आता हे सर्व मी अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून सगळं जाईल। आपल्याला हे पोळीला लावण्यासाठी स्टफिंग तयार करायचं आहे। आता हे पोळीला लावण्यासाठी आपण सॉस तयार करणार आहोत। इथे मी अर्धी वाटी पनीर घेतलेलं आहे, अर्धी वाटी चीज घेतलेला आहे, पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालणार आहोत याच्यामध्ये आणि अर्धी वाटी मी दूध घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे। आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे, ह्याची पेस्ट करून घ्यायची। आता हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने याची पेस्ट तयार झालेली आहे। ह्याला आपण पुदिना सॉस म्हणू शकतो। हे आपण पुदिना सॉस पोळीला लावून घेणार आहोत। 1 चमचा मी पुदिना सॉस पोळीला लावून घेतलेला आहे आणि आपलं स्टफिंग आहे ते पोळीवरती अशा पद्धतीने टाकून घ्यायचं। 2 चमचे मी स्टफिंग पोळीवरती टाकून घेतलेलं आहे आणि ह्याची लिफाफ्यासारखी घडी करून घ्यायची। अशा पद्धतीने मी लिफाफ्यासारखी घडी करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता पनीर लिफाफा आपला तयार झालेला आहे। अशा पद्धतीने मी दुसरासुद्धा तयार करणार आहे। इथे मी 1 पोळी घेतलेली आहे, ह्याला पुदिना सॉस लावलेला आहे 1 चमचा, 2 चमचे मी स्टफिंग भरून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने लिफाफा तयार करून घेणार आहे। पोळीची अशा पद्धतीने घडी करून घेणार आहे। इथे सुद्धा आपला दुसरा लिफाफा तयार झालेला आहे। आता हे आपण भाजून घेणार आहोत। इथे मी तवा गरम करायला ठेवला होता, तवा गरम झालेला आहे। ह्यावरती मी 1 चमचा तूप घातलेला आहे। तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता। ह्यावरती मी लिफाफा टाकून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडून भाजून घ्यायचा, खरपूस होईपर्यंत भाजायचा। छान असा आतमधलं सुद्धा मिश्रण भाजलं जातं। अशा पद्धतीने भाजलेली आहे ही पोळी, मस्त अशी खरपूस लागते, खाताना सुद्धा चविष्ट लागते। आता हे भाजलेलं आहे, मी काढून घेत आहे प्लेटमध्ये। तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी झालेलं आहे। अशा पद्धतीने मी दुसरेसुद्धा लिफाफा भाजून घेणार आहे। इथे मी 1 चमचा तूप टाकलेलं आहे। आता मी हे लिफाफा घालून घेत आहे। अशा पद्धतीने दोन्ही साईडून लिफाफा भाजून घेणार आहोत। हा सुद्धा लिफाफा भाजून झालेला आहे। आता हे मी प्लेटमध्ये काढत आहे। अशा पद्धतीने आपला पनीर लिफाफा तयार आहे। पाहू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेला आहे, ते खाताना सुद्धा छान लागतो। आता ह्यावरती मी सॉस घालत आहे। सॉस तुम्ही हा सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता। किती क्रिस्पी दिसत आहे ते बघा तुम्ही। मुलांना सुद्धा आवडतो आणि पौष्टिक सुद्धा आहे। सकाळच्या नाश्त्याला छान असा पर्याय आहे आणि पटकन सुद्धा तयार होतो। मुलांना देखील असे पदार्थ खूप आवडतात खायला, त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला देखील आवडेल।